ओके. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण जवळ-जवळ ॲडव्हांटेज, डिसएडव्हांटेजेस ऑफ पॉवर प्लांट इथपर्यंत आलेलो होतो. तर आता बघा, परत एकदा शॉर्टली एक रिवाइज करून देतो. माईक प्लीज, माईक म्यूट ठेवा प्लीज. प्रत्येकाची माईक म्यूट ठेवा. कारण हे बघा, मी जर पॉवर प्लांटचं लेआउट दिसतोय, आपण हा मागच्या वेळेस डिस्कस केलेला आहे. ओके. तर काय काय याच्यामध्ये महत्वाचं, एनर्जी कन्व्हर्जन कशी होती, रिझर्वायर जे आहे, रिझर्वायर मध्ये काय असतं, वॉटर स्टोरेज करून रिझर्वायर मधून पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये कधी होतं वॉटरचं, तेव्हा पेन स्टॉक मध्ये वॉटर एंटर करतं. आणि त्याच्यानंतर कोणती एनर्जी, जी कायनेटिक एनर्जी आहे वॉटरची, ती कशामध्ये कन्वर्ट होत असते, मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीत कसं कन्व्हर्जन होतं, तर टर्बाईनच्या रोटेशननी. आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं फायनली, तर जनरेटर ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो त्यावेळेस मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हा आपण मागच्या वेळेसच लेआउट बघितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे जे 2-3 हे आहेत, म्हणजे आता ट्रॅश रॅक, याच्यासाठी आपण सांगितलं ट्रॅश रॅक कशासाठी वापरला जातो, तर त्याच्यामध्ये जे काही मड पार्टिकल्स, सेडिमेंट्स वगैरे जे आहेत, फॉरेन पार्टिकल्स, जे टर्बाईनच्या ब्लेडला डॅमेज करू शकतात either, किंवा त्याचं करोजन करू शकतात, ते पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी क्रॅश रॅकचा उपयोग केला जातो. त्यानंतर सर्ज टँक आहे. सर्ज टँकचं काय, एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे फ्लोमध्ये, ते कुठं स्टोअर होतं, इथं स्टोअर होतं. आणि ज्यावेळेस वॉटरचा फ्लो कमी असेल त्यावेळेस ते काय केलं जातं, पुन्हा वॉटरचं लेवल मेंटेन करण्यासाठी किंवा स्पीड मेंटेन करण्यासाठी परत सप्लाय केलं जातं. ओके. आणि तिसरा कॉम्पोनंट जो आहे तो आहे गेट वॉल. गेट वॉलचं फंक्शन काय आहे, टू रेग्युलेट द फ्लो ऑफ वॉटर आयदर मॅन्युअली ऑर ऑटोमॅटिकली. हे आपण मागच्या वेळेसच ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर हे सगळे कॉम्पोनंट आहे, रिझर्वायर, डॅम, स्टोरेज करण्यासाठी, पेन स्टॉक, वॉटर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, हायड्रोलिक टर्बाईन रोटेशन करण्यासाठी. मेनली हायड्रोलिक टर्बाईन जे आहे हे काय आहे, प्राईम मूव्हर म्हणून काम करतं. टर्बाईन जनरेटरला रोटेट करण्यासाठी ते प्राईम मूव्हर म्हणून काम करतं. ड्राफ्ट ट्यूब आहे. ड्राफ्ट ट्यूबचं फंक्शन काय आहे, तर जे काही टेल रेसला वॉटर द्यायचंय, वॉटर स्टोअर करायचंय टर्बाईन मधलं, कुठं ट्रान्सफर करायचंय, टेल रेसला, तर ते काम कोण करतं, ड्राफ्ट ट्यूब करते. त्यानंतर टेल रेसमध्ये जे काही वॉटर टर्बाईनला स्ट्राईक होऊन झालं, ते फायनली कुठं स्टोअर होतं, टेल रेसमध्ये स्टोअर होतं. जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ट्रॅश रॅक फॉरेन पार्टिकल रिमूव्ह. गेट फ्लो रेट कंट्रोल करतं. सर्च टँक एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर स्टोअर करून ठेवतं. ओके. तर हे आपण ऑलरेडी कॉम्पोनंट्स ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट बघितलेले. ॲडव्हान्टेजेस सुद्धा बघितलेले आहेत. एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे, फ्युएल वापरत नाही आपण. हायड्रोलिक एनर्जी इझिली स्टोअर केली जाऊ शकते. कशाने, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये वॉटर स्टोअर करून ठेवतो आपण इझिली. फ्युएलची गरज नाहीये, नो फ्युएल रिक्वायर्ड, नो फ्युएल ट्रान्समिशन, लो मेंटेनन्स कॉस्ट, कारण की फक्त टर्बाईन हा एकच मुव्हिंग पार्ट आहे आणि जनरेटरचे आर्मेचर वगैरे, तर त्याचा जनरेटरला जनरली फार काही मेंटेनन्सची गरज पडत नाही. फक्त टर्बाईन जे आहे, टर्बाईनला जास्त मेंटेनन्सची गरज पडते. एकमेव पार्ट असं आहे मुव्हिंग पार्ट, टर्बाईन. बाकीच्या जर तुम्ही कंपॅरिझन केला, स्टीम पॉवर प्लांटमध्ये बॉयलर आहे, टर्बाईन सुद्धा आहे, कंडेन्सर सुद्धा आहे, पंप सुद्धा आहे, हे सगळे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये फक्त टर्बाईन एकच पार्ट आहे. इलेक्ट्रिसिटी कॉन्स्टंट रेटनी प्रोड्यूस होऊ शकते. लार्जर लाईफ आहे, कारण की स्केल फॉर्मेशन वगैरे नाही होत, हिटिंग नाही आहे, काही नाही, त्याच्यामुळं त्याची लाईफ जास्त मिळते आपल्याला. हाय इफिशियन्सी. आउटपुट जे आहे, आउटपुट इन टर्म्स ऑफ इनपुट हे चांगलं मिळतं, त्याच्यामुळे इफिशियन्सी जास्त मिळते. हे सगळे आपण मागच्याच पाहिजे. डिसएडव्हान्टेजेस काय आहे त्याचे, की सुरुवातीचं सेटअप, डॅम कन्स्ट्रक्शन करायचंय, सगळा सेटअप बांधायचा आहे, त्याला कॉस्ट जास्त लागते, लार्जर एरिया लागतो. म्यूट करा आवाज प्लीज. लार्ज एरिया लागतो. त्यानंतर मायग्रेशन ऑफ लँड ओनर्स अँड देअर रिलोकेशन्स, आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की लँड ओनर जे आहेत, एकदा तिथली जागा घेतल्यानंतर तिथले जे लँड ओनर आहे त्यांना शिफ्ट करायचं असतं, म्हणजे शिफ्टिंग थोडंसं अवघड जात असतं. सीझनल डिपेंडन्सी, रेनी सीझनवरती बऱ्याच वेळेला डिपेंड राहावं लागतं. हे सगळे काय झालेले त्याचे डिसएडव्हान्टेजेस. तर साईट सिलेक्शन आपण हायड्रो पॉवर प्लांटचं कसं करतो, कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतं, हे पण आपण मागच्या वेळेस पाहिलं. वन बाय वन फास्ट घेऊ आपण. ॲव्हरेज रेनफॉल, पाऊस जास्त आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर जास्त अवेलेबल पाहिजे,
मेथड ऑफ स्टोरेज चांगली अवेलेबल पाहिजे, डॅम वगैरे कन्स्ट्रक्शन असलेलं पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ हेड, जमिनीपासून वॉटर स्टोरेजचं डिस्टन्स, हाईट किती आहे त्याला हेड म्हणतात, तो जास्त पाहिजे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पॉवर स्टेशन फ्रॉम डिमांड सेंटर, जिथं ती एनर्जी यूज केलेली यूज करायची आपल्याला, ती यूज करण्याच्या सेंटर पासून किंवा जिथं आपल्याला ऍक्च्युअली ज्या एखाद्या गावाला किंवा 2-3 जिल्ह्यांना किंवा एखाद्या जिल्ह्याला इलेक्ट्रिसिटी द्यायची, त्या जिल्ह्याचं आणि या पॉवर प्लॅन्टचं डिस्टन्स किती आहे. खूप जास्त असेल तर पॉवर लॉसेस जास्त होईल. सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी, तर त्या वॉटरची ती जी आहे सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी किती, वॉटर किती धरून ठेवू शकते ती. ओके, ते पण आहे त्याच्यामध्ये. हॅलो. हॅलो. येतोय ना, मध्ये फोन आला होता त्याच्यामुळे नसेल आलेला तो मध्ये कट. येतोय ना आता? आता येतोय का? ओके, थँक्यू. तर सॉइल बिअरिंग कॅपॅसिटी चांगली पाहिजे. रॉकी फाउंडेशन कंडिशन असेल तर आणखीनच चांगली, कारण त्याच्यावरती पाणी चांगलं टिकलं, थांबलं जातं किंवा होल्ड केलं जातं. अवेलेबिलिटी ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल, जवळच्या जवळ कन्स्ट्रक्शनचे मटेरियल ब्रिक्स आहेत किंवा हे आहेत ते जवळच्या जवळ अवेलेबल पाहिजे. ऍक्सेस फॉर मेन अँड मटेरियल, माणसांना मटेरियलला यायला ऍक्सेस असं पाहिजे, चांगलं पाहिजे, जवळ लवकरात लवकर पोहोचता आली पाहिजे ते. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज जवळच्या जवळ अवेलेबल पाहिजे. कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट, पिरियड ऑफ कम्प्लिशन त्यातल्या त्यात कमीत कमी असला पाहिजे. फ्री फ्रॉम अर्थक्वेक डॅमेज, तर अर्थक्वेक जिथं जिथं होतात त्या आपल्या जे भौगोलिक हे आहेत खातं आहे याचं भूसंरक्षण खातं वगैरे, त्यांनी अर्थक्वेकचे झोन ऑलरेडी डिक्लेअर करून ठेवलेले असतात, तर त्या अर्थक्वेकच्या झोनमध्ये तो नसला पाहिजे, जेणेकरून नंतर त्याचं डॅमेज होणार नाही. ओके, तर हे झाले सिलेक्शन फॉर साईट इन केस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टची जे काय आहे, हे सगळे जे फॅक्टर आहेत हे सगळे काय केले जातात, कन्सिडर केले जातात त्याची साईट सिलेक्ट करत असताना. ओके, फ्री फ्रॉम मिनरल डिपॉझिट्स ऑफ हार्मफुल नेचर वगैरे, हे पण त्याच्यामध्ये आलंय. ओके, तर हे सगळे साईड फॅक्टर झाले. यानंतर आता महत्वाचा विषय असा आहे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ हायड्रो पॉवर प्लॅन्ट. हॅलो. हॅलो. नाही येते का अजून? येतोय ना? ओके. ओके, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ हायड्रो पॉवर प्लॅन्ट. आता मी मागच्या वेळेस सांगितले आहे तुम्हाला, याच्यामध्ये महत्वाची एक शॉर्ट नोट 4 मार्कांना मे बी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी येऊ शकते. कारण की आतापर्यंत जे आपण पाहिलं ते सिम्पल कन्स्ट्रक्शन, वर्किंग ॲडव्हान्टेजेस किंवा डिसॲडव्हान्टेजेस असे होते. तर आता प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा जो प्रकार आहे, पहिली गोष्ट प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय, तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स असे 2 टाईपचे मेंटेनन्स असतात. व्हॉट इज मीन बाय प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स किंवा ब्रेकडाऊन मेंटेनन्स काय असतो, पहिले ते क्लिअर करू. ब्रेकडाऊन मेंटेनन्स असा असतो की एखाद्या तुमच्या डिव्हाइसला, जी व्हेकल असेल, गाडी असेल किंवा आणखीन काय असेल, त्याचं मेंटेनन्स करायचं आहे, त्याला फॉल्ट झाल्यानंतर जो मेंटेनन्स केला जातो, फॉल्ट होऊन गेलाय आता फॉल्ट करेक्ट करायचा आहे, तो जो मेंटेनन्स असतो त्याला म्हणतात ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ठीक आहे. आणि दुसरा असतो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे गाडीला काही होऊ नये म्हणून आपण जी काळजी घेतो, प्रिकॉशन्स घेतो, म्हणून जो मेंटेनन्स करतो तो असतो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये काय येतं, सर्व्हिसिंग येते. आपण गाडीचं जे ऑइल आहे, इंजिन ऑइल, ते चेंज करतो. का बरं इंजिन ऑइल चेंज करतो? जेणेकरून त्याच्यानंतर हाय टेम्परेचरने त्याची विस्कोसिटी वाढणार आहे, जे इंजिन लॉक करू शकतं, तसं होऊ नाही म्हणून आपण काय करतो, ऑइल चेंज करतो. ओके, सो सो दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. सो असे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपल्याला हायड्रो पॉवर प्लॅन्टमध्ये काय काय घ्यायचे, तर याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतो इन्स्पेक्शन आणि दुसरं असतं रिपेअर. काय असतं, इन्स्पेक्शन असतं, रिपेअर असतं आणि रिप्लेसमेंट असते. आधी आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक पार्टचं इन्स्पेक्शन करावं लागतं. इन्स्पेक्शन करून जो पार्ट आपल्याला रिपेअर करता येईल तो पार्ट आपण रिपेअर करू शकतो, आणि जो पार्ट रिपेअर करू शकत नाही तो पार्ट आपण काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. तो पार्ट फेकून देणे, स्क्रॅपमध्ये टाकणे आणि नवीन पार्ट विकत घेऊन तिथे इन्स्टॉल करणे. ठीक आहे, या महत्वाच्या 3 गोष्टी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये होतात. फर्स्ट पॉइंट आहे, याच्यासाठी शेड्यूल्ड इन्स्पेक्शन असतं. जसं तुमची गाडी घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेलं असतं की तुम्ही महिन्यानंतर काय काय रिप्लेस करा, किंवा 3 महिन्यानंतर काय करा, किंवा एवढ्या किलोमीटर गाडी चालल्यानंतर काय काय करा. त्या पद्धतीने हायड्रो पॉवर प्लॅन्टला सुद्धा शेड्यूल इन्स्पेक्शन असतं. शेड्यूल इन्स्पेक्शन कसं कसं असतं आता आपण पुढे पाहणारच आहे. याच्यामध्ये काय असतं, मिनिमाइज द ब्रेकडाऊन अँड एक्सेसिव्ह डेप्रिसिएशन.
तर आपलं मेन एम काय आहे, तर मिनिमाइज ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे काय, सडनली काही फेल्युअर व्हायला नको. आपण जर मला एक सांगा, गाडीकडे लक्षच दिलं नाही किंवा हेच दिलं नाही, तर अचानक गाडी लॉक होऊ शकते. जर ती वेळच्या वेळी पाहिलं असतं ऑइलची कंडिशन कशी आहे किंवा काय आहे, हे जर इन्स्पेक्शन जरी केलं असतं तरी आपल्याला समजलं असतं की ब्रेकडाऊन कधी होऊ शकतं. जर ते बघितलं नाही तर ब्रेकडाऊन होणार आहे. जर बघितलं तर ब्रेकडाऊन काय होणार आहे, मिनिमाइज होणार आहे. काय होणार आहे, मिनिमाइज होणार आहे. सो आवर एम इज टू मिनिमाइज द ब्रेकडाऊन इन केस ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे. आणि मिनिमाइज द एक्सेसिव्ह डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय, डेप्रिसिएशन कॉस्ट ही असते बघा. कोणतं पण तुम्ही घर घ्या किंवा गाडी घ्या. आता घराच्या बाबत काही सांगू शकत नाही. घराची सुद्धा किंमत असते. जागेच्या बाबतीत नाही सांगू शकत. जागेची किंमत कधी-कधी दिवसेंदिवस वाढत जाते किंवा कमी होऊ शकते. दॅट इज अनदर थिंग. पण डेप्रिसिएशन म्हणजे कोणती, की जी तुम्ही घर बांधून ठेवलंय. जेव्हा घर बांधतात त्यावेळेस त्याची किंमत आणि 10 वर्षानंतर घराची किंमत याच्यामध्ये फरक पडतो. कारण की ते बांधकाम काय होत जातं, जुनं होत जातं. बरोबर? जशी गाडी तुम्ही आज घेतली, तर तुम्ही समजा अजून 2 महिन्यांनी जरी विकायला काढली, तरी सुद्धा काय होतं, त्याची व्हॅल्यू कमी होत असते. याचं कारण म्हणजे डेप्रिसिएशन. त्याची व्हॅल्यू डिग्रेडेट होतं. डिग्रेडेशन ऑफ व्हॅल्यू त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएशन कधी जास्त होतं, समजा एक ॲव्हरेज आपण धरलेलं असतं, की एखादी गाडी समजा तुम्ही पल्सर जर घेतली आज माझ्या मते 85,000 किंवा 90,000 पर्यंत ती गाडी येते. तर ती समजा तुम्ही पल्सर गाडी घेतली. तर पल्सर गाडी घेतल्यानंतर महिन्याभरात त्याची किंमत साधारणतः रिड्यूस होऊन कितीपर्यंत आलेली पाहिजे हे आपल्याला ॲव्हरेजली माहिती असतं. पण काही काही गाड्या जर जास्त वापरल्या गेल्या किंवा त्याच्याकडे अजिबातच लक्ष नाही दिलं गेलं, तर त्याची व्हॅल्यू काय होणार, जास्त कमी होणार. एक्सेसिव्ह डेप्रिसिएशन त्याला म्हणतात. की ती आपल्याला माहिती आहे की ती एवढीच कमी व्हायला पाहिजे, पण त्याच्याही पेक्षा जास्त होणे याला काय म्हणतात, एक्सेसिव्ह डेप्रिसिएशन. सो दॅट विल बी मिनिमाइज बाय युझिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ते सुद्धा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सनी कमी होतं. हे पॉईंट तुम्ही तुम्ही थिअरीमध्ये काय करू शकता, एक्सप्लेन करून देऊ शकता पहिले 1-2 पॉईंट. त्यानंतर आता पहिलं त्यांनी काय रिकमेंड केलंय, मंथली इन्स्पेक्शन कसलं कसलं झालं पाहिजे. ते बघा, फर्स्ट काय टर्बाईनचे कव्हरचे पार्ट. टर्बाईनचं कव्हर जे असतं, आपल्याला याच्यामध्ये टर्बाईन डिटेलमध्ये नाहीये. तुम्ही हायड्रोलिक टर्बाईन ऑलरेडी FM मध्ये फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पाहिलेलं आहे. सो कव्हर जे असतं टर्बाईनचं, टर्बाईनचा रोटर असतो आणि रोटरला कव्हरनी हे केलेलं असतं, एनक्लोज केलेलं असतं. का बरं कव्हर प्रोव्हाइड केलेलं असतं त्याला, कव्हरमुळं काय होतं, त्याचं ऍटमॉस्फिअर पासून प्रोटेक्शन होतं. ओके. तर याच्यामध्ये काय काय असतं बघा, ड्रेनेज होल असतात, लिकेजचं युनिट असतं, टर्बाईन शाफ्ट आणि त्याचं कव्हर. या 4 गोष्टी येतात. याचं मंथली इन्स्पेक्शन करावं लागतं. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, सगळ्यात जास्त विअर होणारा पार्ट कोणता असतो, जो सगळ्यात जास्त मुव्हिंग होणारा पार्ट आहे. आणि या प्लांटमध्ये सगळ्यात जास्त मुव्हिंग होणारा पार्ट हा कोणता आहे, तर हायड्रोलिक टर्बाईन हा पार्ट आहे. त्याच्यामुळे हायड्रोलिक टर्बाईनच्या रिलेटेड जे जे काही असतील, ज्यांचं ऑपरेशन सगळ्यात जास्त असेल, ते मंथली मंथली इन्स्पेक्शन. याचा अर्थ काय, सगळ्यात जास्त वेळा आपल्याला पाहावं लागणार आहे हा पार्ट. इयरली इन्स्पेक्शन म्हणजे काय, तो एका वर्षाने पाहिला तरी चालणार आहे. मंथली म्हणजे काय, हा पाहावाच लागणार आहे मंथली, नाहीतर तो खराब होईल किंवा पूर्ण प्लांटवर त्याचा इफेक्ट होईल. ड्रेनेज होल, त्याच्यामध्ये ड्रेनेज होल दिलेले असतात एअर पास करण्यासाठी किंवा ऑइलसाठी. लिकेज युनिट, जे काही लिकेज होईल ऑइलचं, ते परत कलेक्ट करण्यासाठी त्याला लिकेज युनिट दिलेलं असतं. टर्बाईनचा शाफ्ट आहे, टर्बाईनचा शाफ्ट हा पुढे जनरेटरला जाऊन कनेक्ट होणार असतो आणि टर्बाईनचं कव्हर आहे. हे सगळं काय आहे, मंथली इन्स्पेक्शनवर डिपेंड आहे किंवा मंथली इन्स्पेक्शन करावं लागतं. गाईड व्हेन मेकॅनिझम, तुम्ही आधी एक डायग्राम मागच्या वेळेस काढलेली असेल, मे बी थर्मलमध्ये काढलेली असेल. गाईड व्हेन्स कसे असतात पहा, साधारणतः असे 2 रो असतात. एक रो जी असती, हे मूव्हिंग ब्लेड असतात. अशी पाहिलेली असेल तुम्ही माझ्या मते डायग्राम, बरोबर. आणि दुसरे जे असतात, याच्या अपोजिट साईडला हे असतात. याच्यावरून जेव्हा वॉटर जातं आणि इकडून पास होतं, बरोबर. तर काही जी असतात ही काय असते, गाईड व्हेन्स असतात या, बरोबर. काय असतात, गाईड ब्लेड किंवा गाईड व्हेन्स म्हणतात त्याला. हे गाईड व्हेन्स जे आहे ते कशासाठी असतं, वॉटरला डायरेक्शन देण्यासाठी जस्ट. तर हे गाईड व्हेन्सचं सुद्धा मेकॅनिझम जे आहे, हे मंथली इन्स्पेक्शन करावं लागतं, जेणेकरून त्याच्यावर काही करोजन वगैरे झालेलं आहे किंवा स्केलिंग फॉर्मेशन झालेले आहे की नाही ते पाहण्यासाठी. त्यानंतर ऑपरेटिंग रिंग ऑफ नोझल. आता बघा, तुम्ही कधी नोझल कधी आपण एकच दाखवतो, पण ऍक्च्युली किती असतात, ते रिंग ऑफ नोझल असते. आता मी जी डायग्राम तुम्हाला दाखवली होती त्याच्याप्रमाणे याच्या आधी सुरुवातीला तुम्ही मागच्या वेळेस पण पाहिलेलं असेल, असे असे पद्धतीचे
2-3 नोझल असतात आणि त्याच्या पुढं ते नोझल मग त्या नोझलमधून जे वॉटरचा जेट आहे किंवा वॉटरचा जो जेट आहे तो या ब्लेडवरती स्ट्राईक होत असतो आणि हे जे आहे हे रोटर आहे हे एकतर या डायरेक्शनला किंवा या डायरेक्शनला डिपेंडिंग ऑन द फ्लो ऑफ वॉटर ते मूव्ह होत असतात. तर ऑपरेटिंग रिंग ऑफ नोझल याला म्हणते, हे पहिलं नोझल झालं, हे दुसरं नोझल झालं, असे 4 ते 5 नोझल असतात त्याला म्हणतात रिंग ऑफ नोझल. तर ही ऑपरेटिंग रिंग ऑफ नोझल जी आहे ही सुद्धा आपल्याला चेक करावी लागते, व्यवस्थित होतंय का नाही. त्याच्यामध्ये ब्लॉकेज वगैरे झालेला असेल तर आपल्याला काय होईल, फ्लो रेट कमी होईल आणि फ्लो रेट कमी झाला तर इलेक्ट्रिसिटी सुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे ते एक चेक करावं लागतं. आता सेकंड जो आहे तो क्वार्टरली इन्स्पेक्शन आहे. क्वार्टरली म्हणजे काय, 3 महिन्यानंतर काय काय करायचंय. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय येतं, गव्हर्नर ऑइल सिस्टीम. गव्हर्नर सिस्टीम म्हणजे कोणती, टर्बाईनचा मागच्या वेळेस तुम्ही स्टीम टर्बाईनचा गव्हर्नर शिकलेले असाल किंवा इंजिनचा गव्हर्नर सुद्धा मे बी तुम्ही थेरी ऑफ मशीन मध्ये शिकलेले असाल. गव्हर्नरचं काम काय आहे, स्पीड रेग्युलेशन करण्यासाठी. जास्त स्पीड झाला तर तो कमी करायचा आहे, कमी झाला असेल तर तो परत जास्त करायचा आहे. तुम्हाला 40 मीटर पर सेकंड एवढा स्पीड मेंटेन करायचा आहे. जर तो 30 झाला तर तुम्हाला तो वाढवावा लागेल आणि 50 झाला तर तो काय करावा लागेल, कमी करावा लागेल. ते कशाने करतात, गव्हर्नरनी करतात. वॉटरचा फ्लो, तो काय करतो, वॉटरचा फ्लो रेग्युलेट करतो फक्त, त्यांनी ते हे करतात. त्याची ऑइल सिस्टीम तुम्हाला चेक करायची आहे. इजेक्टर, आता इजेक्टर हा पार्ट कंडेन्सरचा आहे. इजेक्टर म्हणजे तो नोझल सारखाच काम करतो. तो पण काय करतो की त्याची हाय प्रेशर एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो. तो सुद्धा पार्ट काय क्वार्टरली इन्स्पेक्शन मध्ये येतो. सर्वो मोटार, हे सगळं जे आहे, आता नोझल ओपनिंग वगैरे आधी मॅन्युअली व्हायची. नोझल ओपन करा किंवा गेट वॉल ओपन करा, आता ती कशाने होते, थ्रू सर्वो मोटार जी पीएलसी कंट्रोल्ड असते. तर ही सर्वो मोटार सुद्धा व्यवस्थित ऑपरेट होती का नाही हे तुम्हाला क्वार्टरली इन्स्पेक्ट करावं लागतं. त्यानंतर आहे फीडबॅक सिस्टीम. फीडबॅक सिस्टीम म्हणजे काय, आता तुम्ही पीएलसी जिथं जिथं वापरतात तिथं तिथं तुम्हाला फीडबॅक येतो की रनिंग ओके वगैरे. तुम्ही बघा प्रत्येक गाडीमध्ये आता इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे. प्रत्येक याला सेन्सर आहे. हा सेन्सर काय दाखवतो, फीडबॅक दाखवतो तुम्हाला. ऑइल टेम्परेचर किती आहे किंवा काय किती आहे, वॉटरचं टेम्परेचर किती, कूलंटचं टेम्परेचर किती, दॅट इज फीडबॅक सिस्टीम. तर फीडबॅक सिस्टीम व्यवस्थित वर्क होती की नाही ते तुम्हाला क्वार्टरली इन्स्पेक्शन मध्ये चेक करायचं असतं. त्यानंतर पुढचं आहे हाफ इयरली, म्हणजे 6 महिन्यानंतर काय काय चेक करायचं आहे. याच्यामध्ये काय गेजेस, आता गेजेस कसले असतात, आता महत्वाचं वॉटरचं प्रेशर किती आहे आणि फ्लो रेट किती आहे हा तुम्हाला चेक करायचा असतो. टर्बाईन मध्ये काही गेजेस असतात, रोटेशन किती आहे काय, हे सगळे गेजेस व्यवस्थित चालतायत की नाही. गाईडच्या बेरिंग, आता तुम्ही बघा मुव्हिंग इलेमेंट आहे, मुव्हिंग इलेमेंट मध्ये हा शाफ्ट आहे समजा, तर हा शाफ्ट जो असतो, हा शाफ्ट याच्यामध्ये या बाजूला जे असतात या बॉल बेरिंग असतात, या बॉल बेरिंग व्यवस्थित आहेत की नाही ते चेक करावे लागतात. त्या कधी करावं लागतात, तर 6 महिन्यानंतर ते चेक केलं तरी चालतात. गव्हर्नरचं मेकॅनिझम, आता मागं आपण काय पाहिलं, गव्हर्नरचं ऑइल सिस्टीम पाहिली, आता गव्हर्नरचं मेकॅनिझम. सेंट्रीफ्युगल गव्हर्नर तुम्ही बघितलेला असेल, हा अशा टाईपचा गव्हर्नर असतो. इथं त्याला फ्लाइंग बॉल्स असतात 2 आणि जसं जसं रोटेशन होतं इथं हे असे कनेक्टेड असतात. जसं रोटेशन होतं तसे ते काय होतात, सेंट्रीफ्युगल फोर्सनी आउटसाइड मूव्ह होतात. तर हे मेकॅनिझम व्यवस्थित वर्क होतंय की नाही, त्याच्यामुळं फ्लो कंट्रोल व्यवस्थित होतोय की नाही हे गव्हर्नर मेकॅनिझम त्याच्यामध्ये चेक केलं जातं. ऑल द पाईपचे पेन स्टॉक वगैरे जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही, त्याच्यामध्ये कुठं ब्लॉकेज झालंय का ते चेक केलं जातं. कॅलिब्रेशन ऑफ गेजेस, हे जे गेजेस याचं कॅलिब्रेशन कॅलिब्रेशन तुम्ही बघितलं असेल. आता एखादं गेज जर तुम्हाला 5 पास्कल किंवा 5 किलो पास्कल हे प्रेशर दाखवतंय, तर हे प्रेशर दाखवलेलं बरोबर आहे. किंवा एखादं वजन काटा घेतला सरळ सोप्पा, वेइंग मशीन वजन काटा घेतला, तर तो तुम्हाला तुमचं वजन 50 किलो किंवा 60 किलो दाखवतोय, पण ते बरोबर आहे की नाही, ही जी प्रोसिजर आहे व्हेरिफिकेशनची त्याला कॅलिब्रेशन म्हणतात. ते कॅलिब्रेशन पण 6 6 महिन्यांनी हाफ इयरली करायचं असतं. ओके. आता इयरली काय करावं लागतं, शेवटचं. इयरली मध्ये काय येतं, टर्बाईनचे इन्स्ट्रुमेंट, जे काही इन्स्ट्रुमेंट असतील टर्बाईनचे, इतर इन्स्ट्रुमेंट असतील किंवा बाहेरून आणण्याचे जे इन्स्ट्रुमेंट असतील चेक करण्याचे, ते इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर ड्राफ्ट ट्यूब, आता ड्राफ्ट ट्यूब तुम्हाला माहिती आहे, टर्बाईन पासून तर टेल रेस पर्यंत जे वॉटर आपण सप्लाय करतो त्याला ड्राफ्ट ट्यूब वापरतात. ती ड्राफ्ट ट्यूबची मेंटेनन्स करायचं आहे. इमर्जन्सी वॉल जेवढ्या जेवढ्या असतील, वॉटरचं एकदम एक्झिट झालं किंवा ब्लॉक झालं तर आपल्याला एक्सेस वॉटरनी पाईप फुटण्याची वगैरे चान्सेस असतात. ते वॉटर इमर्जन्सी एक्झिटसाठी इमर्जन्सी वॉल असतात.
त्या चेक करायच्या असतात, त्याचं वर्किंग प्रॉपर होतंय की नाही. आणि फायनली सगळ्यात महत्त्वाचं कॅव्हिटेशन. कॅव्हिटेशन तुम्ही मागच्या वेळेस स्टडी केलेला असेल. कॅव्हिटी तयार होतीये पंपमध्ये किंवा टर्बाईनमध्ये. तर ती कॅव्हिटेशन, त्याचे क्रॅक्स, विअर ऑफ रनर ब्लेड किती झालंय, हे इयरली मेंटेनन्समध्ये स्टडी करायचं आहे. ओके. तर हा झाला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. कसे बघा तुम्ही सुरुवातीला काय काय टाकलेलं आहे आपण लिहिलेलं काय आहे. सुरुवातीला इन्स्पेक्शन काय काय, शेड्यूल इन्स्पेक्शन काय आहे, मिनी ब्रेकडाऊन काय हे थोडंसं एक्सप्लेन करायचं. आणि त्याच्यानंतर सिम्पली मंथली इन्स्पेक्शन मध्ये कोणकोणते पार्ट आले पाहिजे, ओके, क्वार्टरली इन्स्पेक्शन मध्ये काय काय पार्ट आले पाहिजे, आणि त्याच्यानंतर हाफ इयरली काय आले पाहिजे आणि इयरली काय आले पाहिजे, हे तुम्ही जे एक्सप्लेन केलं 4 मार्कांचा क्वेश्चन आहे. 4 पॉईंट जर थोडक्यात एक्सप्लेन केले तरी तुम्हाला 4 मार्क इझिली मिळून जाते. ओके. हा झाला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. पॉवर प्लांट हा जो टॉपिक आहे हा इथं एंड होतो. ठीक आहे. तर हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट संपला. आता नेक्स्ट आहे डिझेल इंजिन पॉवर प्लांट. तर आता आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट पाहिला, त्याच्यानंतर पुढचं या चॅप्टरमध्ये आपला पुढचा टॉपिक जो आहे हा आहे डिझेल इंजिन पॉवर प्लांट. बरं, आता ही डायग्राम व्यवस्थित दिसती का बघा फक्त. हॅलो, डायग्राम दिसती का सगळ्यांना? ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. आता डिझेल इंजिन पॉवर प्लांट याचे परत बरेच टाईप आहेत डिझेल इंजिन पॉवर प्लांट मध्ये. तर बेसिकली डिझेल इंजिन पॉवर प्लांट हा जर लार्ज कॅपॅसिटी, याची कॅपॅसिटी जी असते ही असते 150 मेगावॅट. मॅक्सिमम कॅपॅसिटी किती असते? 150 मेगावॅट. याच्यापर्यंत आपण एनर्जी याच्याने प्रोड्यूस करू शकतो. तर जी हायएस्ट एनर्जीसाठी वापरली जाते त्याला म्हणतात डिझेल इंजिन पॉवर प्लांट. आणि याच्यापेक्षा कमी कमी असेल एकदम, म्हणजे 50 मेगावॅट वगैरे साठी वापरतात, तर त्याला डीजी सेट म्हणतात, डिझेल जनरेटर सेट. तुम्ही मोस्टली डिझेल जनरेटर सेट जो आहे हा काय असतो? मोबाईल असतो, म्हणजे हा कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो. तसं डिझेल इंजिन पॉवर प्लांट जो आहे तो हा बऱ्यापैकी फिक्स असतो एका ठिकाणी. जसं तुम्ही सिक्युरिटी केबिनच्या आपल्या कॉलेजच्या बॅक साईडला तुम्ही पाहत असाल, तर डिझेल जनरेटरचं केबिन आहे बघा, तर तो डिझेल इंजिन पॉवर प्लांट आहे. आता डिझेल इंजिन पॉवर प्लांट तुमच्या समोर दिसतोय, याच्यात बघा जे सेंट्रल आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे याच्यातला? डिझेल इंजिन हा पार्ट आहे. आणि या डिझेल इंजिनला बाकी सगळे युनिट कनेक्टेड आहेत. ठीक आहे. डिझेल इंजिन आणि डिझेल इंजिन फायनल कशाला कनेक्टेड आहे? जनरेटरला. महत्वाचे हेच दोन आहे. डिझेल इंजिन काय करतो, डिझेल इंजिन मध्ये आपण काय सप्लाय करतो. आता बघा इथून 2 सेकंद. आता ही जी दिसती, ही जी सिस्टीम आहे इथून इथपर्यंत जाणारी, काय दिसतंय आपल्याला? फ्युएल दिसतंय. जसं आपण गाडीमध्ये किंवा डिझेल व्हेकलमध्ये जसं फ्युएल फिलअप करतो, सिमिलरली याच्यामध्ये आपल्याला फ्युएल फिलअप करावं लागतं. जे फिल्टरमधून पास होतं, पंप असतो त्याला, आणि पंपनी कुठं होतं, इथं डायरेक्ट ते डिझेल इंजिनमध्ये येतं. तर ही फ्युएल सिस्टीम आहे. फ्युएलमध्ये कोणती एनर्जी असते इनिशियली? सो केमिकल एनर्जी असते फ्युएलमध्ये. काय? केमिकल एनर्जी. आता फ्युएलची केमिकल एनर्जी कशामध्ये कन्व्हर्जन होते? डिझेल इंजिनमध्ये. फ्युएलला काय केलं जातं? तुम्ही डिझेल इंजिनचं वर्किंग थोडक्यात माहिती आहे. तिथं फ्युएल इंजेक्टर असतो. पॉवरमध्ये तुमचं कदाचित झालेलं असेल किंवा अजून होईल. फ्युएल इंजेक्टर असतो, मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्टर असतो. तो काय करतो? फ्युएल इंजेक्ट करतो डिझेलमध्ये. आणि याचा कॉम्प्रेशन रेशो खूप जास्त असतो, त्याच्यामुळे त्याच्यात काय होतं? त्याचं कंबशन होतं, डिझेलचं कंबशन होतं. आणि कंबशन झाल्यानंतर जे पिस्टन सिलेंडर जी काय अरेंजमेंट आहे त्याच्यामुळं आता ही साधारणतः अरेंजमेंट असते. हा इथं पिस्टन आहे, त्याला कनेक्टिंग रॉड असतो, आणि कनेक्टिंग रॉडमुळं हा जो क्रँक आहे, हा क्रँक काय होतो? रोटेट होतो. म्हणजे पिस्टन जसा रेसिप्रोकेट होईल तसा हा क्रँक काय होणार आहे? रोटेट होणार आहे. सो फायनली केमिकल एनर्जी ऑफ फ्युएल इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. कंबशन मध्ये काय तयार होती? हीट तयार होते. आणि हीट एनर्जी इज फायनली कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल क्रँकचं रोटेशन होतं ना फायनली. रोटेशन म्हणजे काय आहे? मेकॅनिकल एनर्जी. किंवा रेसिप्रोकेशन ऑफ पिस्टन, हे पण काय आहे? मेकॅनिकल एनर्जी. तर याच्यामध्ये तुम्ही टॉम मध्ये जसं पाहिलंय, रेसिप्रोकेटिंग रेसिप्रोकेटिंग पॉवर किंवा मोशन इज कन्व्हर्टेड इन टू रोटरी मोशन बाय युझिंग काय म्हणतात त्याला? स्लायडर क्रँक मेकॅनिझम. त्याच्यामध्ये स्लायडर क्रँक मेकॅनिझम वगैरे वापरले. तर डिझेल इंजिन रोटेट होतं, आणि डिझेल इंजिन कशाला कनेक्ट असतं पुढं? जनरेटरला. डिझेल इंजिनचा क्रँक रोटेट झाला तर जनरेटर काय होणार? रोटेट होणार. जनरेटरचा आर्मेचर रोटेट होणार, आणि जनरेटर काय करणार? प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. ओके. तर हे
महत्वाचा पहिला कॉम्पोनंट कोणता आहे? डिझेल इंजिन. डिझेल इंजिनचं काम काय? बाय युझिंग डिझेल प्रोड्यूस मेकॅनिकल एनर्जी. प्राईम मोअरचं काम करतो. प्राईम मोअर म्हणजे काय? जनरेटरला फिरवणारा. मागच्या याच्यामध्ये आपण टर्बाईन पाहिला, काय होता? टर्बाईन होता. यामध्ये काय आहे? डिझेल इंजिन आहे. तर हा प्राईम मोअर म्हणून काम करतो. जनरेटर काय करतो? इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. ही फ्युएल सिस्टीम आहे. फ्युएल सिस्टीमचं काम काय आहे? जे फिल्टर्ड फ्युएल आहे ते डिझेल इंजिन पर्यंत पोहोचवणे, हे काम कोणाचं आहे? फ्युएल सिस्टीमचं आहे. आता फ्युएल नुसता एकटाच फ्युएलच लागतो का याच्यामध्ये? तर नाही, त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर पण लागणार आहे. बरोबर, एअर पण लागणार आहे. एअर का बरं लागतो माहिती कोणाला? एअरचं फंक्शन काय आहे? तर एअर बेसिकली जे काही कंबशन होतं, इथून आपण कॉम्प्रेसरनी एअर देतो. बघा सॉरी, इथं कॉम्प्रेसर दिसतोय. ओके, त्या कॉम्प्रेसरचं काम काय आहे? की ॲटमॉस्फेरिक एअर घेणे आणि याचं हाय प्रेशर एअर फिल्टर मधून पास करून हाय प्रेशर एअर इंजिनला पाठवणे. आता इंजिनला हाय प्रेशर एअर आल्यामुळं इथं जे काही जळालेले गॅसेस आहेत हे तो काय करणार? एक्झॉस्ट मध्ये पाठवणार. आणि एक्झॉस्ट मधून सायलेन्सर थ्रू हे गॅसेस, एक्झॉस्ट जळालेले गॅसेस कुठे जाणार आहे? ॲटमॉस्फिअरला निघून जाणार आहे. तर याच्यामध्ये दोन सिस्टीम आल्या. एक म्हणजे एअरची इनटेक सिस्टीम. एअरला आतमध्ये कसं घेतलं जातं? तर कॉम्प्रेसरनी. कॉम्प्रेसर काय करतो? एअर इंजिन मध्ये पाठवतो. ओके, आणि इथं जे जळालेले गॅसेस आहे, डिझेल जळाल्यानंतर जे गॅसेस तयार होतात, हे गॅसेस एक्झॉस्ट सिस्टीम सायलेन्सर मधून कुठं जातात? ॲटमॉस्फिअरला जातात. ही झाली एक्झॉस्ट सिस्टीम आणि ही झाली एअर इनटेक सिस्टीम. ओके, आणखीन कोणती सिस्टीम आहे? तर ल्युब्रिकेशन आणि ऑइल कुलिंग सिस्टीम. आता इथं तुम्ही दिसतोय बघा, जी ल्युब्रिकेशन सिस्टीम आहे याच्यामध्ये जे ऑइल आहे, ऑइल का बरं ल्युब्रिकेशन का बरं करतात कोणत्याही पार्टला? तर त्याचं फ्रिक्शन किंवा विअर, एखादा पार्ट बघा तुम्ही घासतो आणि घासल्यानंतर काय होतं? त्याचं मटेरियल रिमूव्ह होतं, त्याला काय म्हणतात? विअर म्हणतात. फ्रिक्शनमुळे काय होतं? विअरमुळे त्याचं मटेरियल रिमूव्ह होत होत तो पार्ट नंतर संपून जातो. तर डिझेल इंजिनमध्ये काय असतं? पिस्टन हा मुव्हिंग पार्ट आहे, त्याचं विअर होतं आणि त्याचं एकदा विअर झालं की त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही. इंजिन काय ते वर्क होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? ल्युब्रिकेशन करावं लागतं. तर ल्युब्रिकेशन कशाने करतात? फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये शिकलेले असाल तुम्ही, ऑइल वापर डिस्कस ऑइल, तर हे ल्युब्रिकेशन काम करतं. ओके, तर आता हे ल्युब्रिकेशन ऑइल जेव्हा इथं सोडतो आपण, तर ते इंजिनमध्ये टेम्परेचर किती असतं साधारण? 100 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर जनरेट होतं. जेव्हा हे ऑइल त्या इंजिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा ऑइलचं टेम्परेचर पण काय होणार आहे? वाढणार आहे. तर ऑइलचं टेम्परेचर वाढल्यानंतर हे हाय टेम्परेचर ऑइल पुन्हा खाली डिस्चार्ज होतं. आता डिस्चार्ज झाल्यानंतर इथं जे आहे हे कुलिंग वॉटर इथून सप्लाय करतात बघा. कुलिंग वॉटर ऑइलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि ऑइलला काय करतं? कूल करतं. काय करतं? ऑइलला कूल करतं आणि हे कूल झालेलं ऑइल फायनली पुन्हा कोल्ड रिटर्न ऑइल इथं दाखवलंय बघा. हे कोल्ड रिटर्न ऑइल पुन्हा ल्युब्रिकेशन ऑइल किंवा त्याच्या स्टोरेज टँक पर्यंत परत सेंड केलं जातं. तर हे जे कुलिंग वॉटर हे आपल्याला कंटिन्युअस लागणार आहे, हे इव्हॅपोरेट होत राहणार. काय होणार आहे? जेव्हा त्याला इथं हीट मिळते तेव्हा ते इव्हॅपोरेशन होऊन जाणार आहे. तेव्हा आपल्याला डिझेल इंजिन मध्ये मॅक्सिमम आपल्याला पाणी जे आहे कुलंट म्हणून आपल्याला वारंवार टाकावं लागतं. ओके, तर ही ल्युब्रिकेशन सिस्टीम झाली आणि ही काय झाली? ऑइल कुलिंग सिस्टीम. ठीक आहे, तर हे झाले याचे कॉम्पोनंट आणि याचं वर्किंग. परत आपण रिवाइज करून घेऊ काय काय कॉम्पोनंट बघितले आपण पॉवर प्लॅन्ट मध्ये. तर डिझेल इंजिनचं फंक्शन काय? तर केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणे. त्यानंतर जनरेटरचं काम आहे मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणे. आणि ओके, तर डिझेल इंजिनचं फंक्शन काय? मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करणे. जनरेटरचं फंक्शन काय? तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणे. 150 मेगावॅट जे आहे ते जनरेटरमुळे होत असतं. एअर इंटेक सिस्टीम आपण तिसरी पाहिली. एअर इंटेक सिस्टीम कॉम्प्रेसरनी काय करतो? आपण एअर आतमध्ये घेतो, डिझेल इंजिनला प्रोव्हाइड करतो. गॅस एक्झॉस्ट सिस्टीमचं काम काय आहे? जो काही जळालेले गॅसेस, बर्न गॅसेस जे आहेत ते ॲटमॉस्फिअरला एस्केप करून देणे. फ्युएल इंटेक सिस्टीम, फ्युएल आतमध्ये पास करणे, डिझेल इंजिनला प्रोव्हाइड करणे. ल्युब्रिकेशन सिस्टीम, हॅलो येतोय ना आवाज?
ओके, ओके. ल्युब्रिकेशनचं सिस्टममध्ये सिस्टमचं काम काय आहे? तर फ्रिक्शन आणि विअर कमी करणे, मूव्हिंग पार्ट्सचं फ्रिक्शन आणि विअर कमी करणे. इंजिन कुलिंग सिस्टीम, ल्युब्रिकेशन ऑइल जे काही बाहेर पडतं, ल्युब्रिकेशन ऑइल जे बाहेर पडतं त्याला कूल करण्याचं काम कोण करतं? इंजिन कुलिंग सिस्टीम. वॉटर आपण पास करतो ते कुलिंग सिस्टीम काम करतं. ओके. या झाल्या कॉम्पोनंट्स ऑफ डिझेल पॉवर प्लॅन्ट. ठीक आहे. त्यानंतर आता याचे डिझेल पॉवर प्लॅन्टचे ॲडव्हान्टेजेस काय काय ते आपण बघू. सगळ्यात महत्त्वाचे ॲडव्हान्टेज काय आहे की हा पोर्टेबल आहे. सिंपल डिझाईन आणि इन्स्टॉलेशन, कुठेही आपण इन्स्टॉलेशन त्याचं फास्टमध्ये करू शकतो. जेवढा वेळ आपल्याला किंवा जेवढी कॉस्ट वेळ प्लॅन्ट ठीक आहे. सिम्पल डिझाईन अँड इन्स्टॉलेशन, गुड रिस्पॉन्स टू व्हॅरिंग लोड. आता व्हॅरिंग लोड याचा अर्थ काय? मी तुम्हाला मागे एक एक्झाम्पल सांगितलं होतं पहा, बेस लोड आणि पीक लोड. मॅक्सिमम डिमांड कधी असते? ज्यावेळेस सगळेच घरातले सगळे इलेक्ट्रिकलचे इक्विपमेंट चालू करायला लागले तर तो काय होतो? मॅक्सिमम लोड होतो. आणि सडनली कमी केले तर काय होतो? कमी लोड होतो. तर अशा प्रकारचे व्हॅरिंग लोड म्हणजे काय? एकदम एक तर वाढतात, कधी कमी होतात. अशा याच्यामध्ये त्याचा रिस्पॉन्स काय असतो? चांगला असतो. त्यानंतर त्याला स्पेस कमी लागतो. ठीक आहे, पोर्टेबल असल्यामुळे त्याला स्पेस कमी लागतो. इझिली स्टार्ट, पटकन स्टार्ट होतो. डिझेल इंजिन आहे, पटकन स्टार्ट करू शकतो आपण आणि कोणत्या पाहिजे त्या लोडला एकदम पुट करू शकतो आपण. लगेच त्या लोडला, मॅक्सिमम लोडला पण लगेच आपण त्याला यूज करू शकतो. लेस क्वांटिटी ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड, फक्त कुलिंगसाठी वॉटर लागणार आहे तेवढंच फक्त त्याच्यासाठी लागणार आहे. कॅपिटल कॉस्ट बाकीच्या प्लॅन्टची कंपॅरिझन केली तर आपल्याला कमी लागणारे इक्विपमेंट कमी आहे. लोकेटेड नियर लोड सेंटर. लोड सेंटर म्हणजे काय बघा, आपली इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूटला कनेक्टेड हा लोड आपण तिथं आपण डिझेल पॉवर प्लांट लोकेट केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, मॉलच्या बॅक साईडला, थिएटरच्या बॅक साईडला, कुठल्याही इन्स्टिट्यूशनच्या बॅक साईडला जवळपास हा लोकेट केलेला असतो. इफिशियन्सी जास्त म्हणजे काय? आउटपुट इन टर्म्स ऑफ किंवा इन कम्पेअर टू इनपुट. आउटपुटचं आपण इनपुटशी जर कंपॅरिझन केलं तर ते काय जास्त आहे, त्यावेळेस आपण काय म्हणतो? इफिशियन्सी जास्त आहे. त्याची इफिशियन्सी बाकीच्यांपेक्षा जास्त आहे. तसेच त्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहे. काय काय डिसएडव्हान्टेजेस? पहिला डिसएडव्हान्टेज, हाय ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग कॉस्ट, इनिशियल कॉस्ट जरी कमी तर ऑपरेटिंग कॉस्ट जास्त आहे. का बरं? कारण याला डिझेल लागतंय. आता डिझेलचे प्राइस तुम्ही पाहतायत कसे वाढतायत. डिझेल लागतं. बाकीच्यांना कोल वगैरे यांच्याशी कंपॅरिझन केला वॉटरची तर याची कॉस्ट काय आहे? डिझेलची जास्त आहे. त्याच्यामुळं ऑपरेटिंग कॉस्ट जास्त असणार आहे. मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा जास्त असणार आहे. डिझेल इंजिनचा पूर्ण मेंटेनन्स करायचा आहे, त्याच्यामुळे त्याची मेंटेनन्सची कॉस्ट सुद्धा जास्त आहे. कॅपॅसिटी इज लिमिटेड टू 150 मेगावॅट ओनली. हा एक महत्वाचा डिसएडव्हान्टेज आहे. याच्यापेक्षा जास्त जर पाहिजे असेल तर आपण पूर्णच्या पूर्ण गाव हा डीसी सेटवर किंवा डिझेल पॉवर प्लॅन्टवर चालू शकत नाहीये. नॉईजचा प्रॉब्लेम तुम्ही बघा, डिझेल जनरेटर जिथं जिथं सुरू केला तिथं तिथं नॉईज हा खूप जास्त असतो, त्याचा आवाज कंटिन्यू येत असतो. इकॉनॉमिकल नाहीये. डिझेल आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं, त्याच्यामुळं त्याची कॉस्ट ऑलरेडी आपण वरती पाहिलंच आहे, जसं इकॉनॉमिकल नाहीये तो यूज करण्यासाठी. आणि लाईफ ऑफ ए प्लॅन्ट इज अबाउट 4 to 5 year मॅक्सिमम. त्याच्या पुढं हा टिकत नाही. त्याला प्रॉब्लेम यायला लागतात. म्हणजे चालतो तो बळच तुम्ही चालवायचा प्रयत्न केला तर चालणार आहे, पण जेवढ्या फास्ट आपल्याला जो इफिशियन्सी जी मिळत होती इफिशियन्सी मिळत नाही. कंपॅरेटिव्हली स्टीम पॉवर प्लॅन्ट किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट याची जी लाईफ आहे, ॲव्हरेज लाईफ ही 40 ते 50 वर्षे, आणि डिझेल पॉवर प्लॅन्टची मॅक्सिमम 5 years. ओके, हे झाले याचे डिसएडव्हान्टेजेस. तर माझ्या मते आता हे जे आहे आजच्या लेक्चरपर्यंत एवढं. डिझेल जनरेटर सेट हा एकच टॉपिक राहिलेला आहे. तो झाल्यानंतर